नमस्कार. नाव दया चौरे, औरंगाबाद संभाजीनगर मधूनच आहे, काम करतोय. असंच तुम्ही जसं बसले तसं मला एक ट्रेनिंग भेटलं होतं 4 वर्षापूर्वी हा ट्रेनिंग भेटला आणि या ट्रेनिंग मधून माझ्यात खूप ट्रिमेंडस बदल झाला. अचिव्हमेंट करायची होती, प्लॅटफॉर्म नव्हता, प्लॅटफॉर्म इथं भेटला आणि भेटल्यानंतर काही पण करण्याची तयारी होती. काही पण करणार म्हटलं. आता सरांनी जो फॉर्म्युला सांगितला होता तो फॉर्म्युला मला 4 वर्षापूर्वी कळाला होता. मार्केटमध्ये त्याच्या अगोदर 7-8 वर्ष काम केलं, वेगवेगळे व्यवसाय केले. ट्रॅडिशनल बिझनेस मध्ये नेट कॅफे टाकला, सेतू केंद्र टाकलं, प्लास्टिक मोल्डिंग टाकली, आरोचा प्लांट टाकला, हॉटेल टाकलं आणि मनासारखा पैसा मिळत नव्हता. काय करायचं अजून? गरिबीला तर तोडायचं. गरिबीला तोडायचं कसं तोडणार? पैसा लागणार. पैसा कमवायला गेलं तर प्लॅटफॉर्म मार्केटमध्ये नाही. हा प्लॅटफॉर्म भेटला आणि कामाला सुरुवात केली. सरांनी जसं काल किस्सा सांगितला, सुरुवात केल्यानंतर काय काय होत असतं, अशी सुरुवात केली आणि जो भेटेन त्याला सांगत राहिलो. लोकांनी मला बघितलेलं रहिवासीचा दाखला काढताना, उत्पन्नाचा दाखला काढताना, आधार कार्ड काढताना, पॅन कार्ड काढताना, आणि मी म्हणायला लागलो माझ्याकडे मूळव्याधचं औषध आहे, माझ्याकडे शुगरचं औषध आहे, माझ्याकडे अशी बॉटल आहे. लोक म्हणे तू कधीपासून डॉक्टर झाला? गडबड आहे. इथं स्टेजवर तर सांगताय असं करा असं होईल, इथं तर उलटच होत आहे. सर म्हणायला लागले सर लोकांना भेटवा. बरं म्हटलं, येतच नाही लोक. माझ्याकडे यायचे आधार कार्ड काढलं, लोक राशन कार्ड काढायला यायचे. मी सगळ्याला म्हणलं तुम्हाला पगार सुरू होणार आहे, माझ्यासोबत चला. आणि एक रिक्षावरून आणली सरकडे, रिक्षावरून सगळ्यांसमोर बसवली सगळे. सर म्हणे आज काहीतरी गडबड आहे, पोरांनी केली. एक तर येत नव्हते, आले तर मग एवढे कसे काय आले? सरांनी हळूच विचारलं काय सांगितलं? नाही म्हणलं सर तुम्ही करा आता, म्हणलं काहीतरी करा. तुम्ही आणायचं म्हणले मी आणले, तुम्ही करा आता काय करायचं तर. आणि तू सांगितलं काय? नाही सर तुम्ही आणा म्हणलं, लय गरज आहे त्यांना. म्हटलं सर म्हणे अरे एवढी गरज आहे त्यांना, तिकटाला पैसे नाही जात त्यांनी, एवढी गरज आहे म्हणे त्यांना. म्हणलं सर कसं करायचं मग तुम्ही सांगा. सिस्टीमची तर तयारी येत नव्हती आपल्याला, ट्रेनिंग मिटिंग काय शिक्षण माहीतच नव्हतं. आणि सुरुवात केली. सुरुवातीला जे धब्बे बसले त्यांना. जवळच्या 7 मित्रांना घेऊन गेलो. 7 मित्रांनी मला रात्रीच पार्टीला बोलवलं. असं काही करू नको, असं काय होत नसतं, ते भाड्याचं आहे सगळं. म्हणलं मला तर गरिबी तोडायची आणि हे तर माझ्या कोणी तयार नाही. काय करावं? असे 3 महिने बिकट डेंजर गेले. किती लोकांनी गेले 3 महिने असे पहिले? सेम माझे गेले. आणि आता म्हणलं रिवर्स गेअर पडलंय म्हणलं मस्ती सर आपला. आता गाडी रिवर्स चालली म्हटलं, आता मागं धडकन. सरनं पुन्हा सावरलं, या आरटीपीला आणलं ना, आरटीपीला बसवलं. आणि तिथं मग तुषार भोसले सर, गणेश लारे सर यांचं बघितलं आणि अचिव्हमेंट आणि त्यांचं कामाचं पद्धत बघितली. एकदम अनस्टॉपेबल काम. जेवणाची पर्वा नाही, झोपेची पर्वा नाही, वेळेकडे बघितलं नाही. आणि अशा लेवलला यांनी काम केले. नंतर फॉर्म्युला भेटला, मला पण अशाच लेवलला काम करायचे. लोक नाही म्हणतील नको करू, 2 वर्षानंतर भेटतो काय आहे इथं. आणि सांगितलं सेल्फी काढायचं तुला 2 वर्षानंतर भेटतो म्हणायचं. आणि असं काम सुरू केलं. मित्रांनो काय भेटलं मला त्याचं? मला कित्येक लोकांना भेटल्यानंतर माझ्यासोबत फक्त 4-5 लोक आले होते पहिल्या 6 महिन्यामध्ये. आणि 4-5 लोकांवर काम करत गेलो आणि 6व्या महिन्याचा चेक 46,000ला गेला. पहिला चेक 6,000. त्या लोकांवर प्रॉपर काम करत गेलो, त्यांना मदत केली, त्यांना शिकवलं, ते प्लॅन द्यायला लागले, ते प्रोडक्ट सांगायला लागले. त्याचा फायदा काय झाला माझ्यावर? आज ट्रॅडिशनल मध्ये काम करत होतो, कर्ज होतं, गरिबी, आई वडील, विटभट्टी, ऊसतोडीचं काम करायचंय, गरिबीला तोडायचंय. कसं तोडणार? एकटा टीम लागते. आणि फॉर्म्युला भेटला होता मला पहिल्या दिवशी. टीम पाहिजे, मला टीम भेटली. आणि त्याच मदतीनं त्यांना सहकार्य करून आज त्यांच्या अकाउंटला 10 लाख गेले, 7 लाख गेले, 5 लाख गेले. पण याच इंडस्ट्रीच्या माध्यमातून हायेस्ट चेक घेतला, 1,95,000 रुपये घेतला. सरांनी स्वप्न तर जागे केले होते भयंकर. गाडी, मी म्हणलं सर पाय पुरतील का माझी त्या गाडीमध्ये? पाय पुरतील, गाडी घेतो पण पाय पुरले पाहिजे. तुम्ही घ्या तर घरी म्हणे, मिळत असते ते घेतो. माझ्या गल्लीत 2 व्हीलर लावायला जागा नाही सर म्हटलं पहिलं. ह्या इंडस्ट्रीमध्ये एवढी मोठी ताकद आहे. फक्त आणि फक्त 7व्या महिन्यात 7.5 लाखाची ग्रँड आयटम स्पोर्ट्स काढली. लोक म्हणायचे सर स्टेअरिंग आली का, गाडीचं चाक आलं का? आणि मी म्हणायचं माझी बॉटल घ्या ना तेव्हा येईल. मी म्हणायचं माझी साबण घ्या ना तेव्हा येईल.
एवढं निर्लज्ज करून झालं होतं आपण, कारण गरिबीला तोडायचं लाज काहीच नव्हती. मित्रांनो खूप त्रास झाला, पहिले 1 वर्ष 2 वर्ष खूप त्रास झाला. बायको पण विश्वास ठेवत नव्हती, बहीण म्हणायची आली करोडपती, भाऊ चेक दाखवत होता, ती स्टेटमेंट दाखव म्हणायचे. वडील तर बोललेच नाही किती वर्ष आपल्याला. भाऊ म्हणायचं चुपचाप येऊन बसलं सेतूवर. आणि मित्रांनो पण ह्या सिस्टीमला सोडलं नाही. किती लोक आले किती लोक गेले, पण जे सोन्यासारखे लोक आहेत ते आज या हॉल मध्ये बसलेत माझ्यासोबत. आणि काम करत असताना औरंगाबाद मध्ये हॉस्टेलला आलेले, 5वीला हॉस्टेलला, 5वी ते 10वी हॉस्टेल, 11वी 12वी हॉस्टेल, इंजिनिअरिंग हॉस्टेल. त्या पोराचं स्वप्न काय असेल, रूम भाडं भरायला पैसे नसायचे. पण या प्लॅटफॉर्मची ताकद मित्रांनो फक्त आणि फक्त 4 वर्षात 50 लाखाचा 2 BHK घेतलाय. एकच सांगायचंय मला, काय नाही खूप मोठा मेसेज सरांनी दिलाय, पण मला एकच सांगायचं, सरांनी मला काहीच नव्हतं शिकवलं, फक्त आग लावून दिली होती. आणि बघत होते आता कशी दिसली कुठपण. पण हा पण पट्ट्याला भारी होता, विजूच नाही दिली. वीज आले की मी फॅन खाली जाऊन बसायचो ते छतायचा वापस. मग मला एकच फॅन खाली बसणं म्हणजे काय, ट्रेनिंग मीटिंग सिस्टीम अप्लाइंग. आणि मी आज असं करत करत तुमच्या समोर बोलतोय मित्रांनो. फक्त 4 वर्षाचा कारवा झालाय, पण शब्द या प्लॅटफॉर्मवर आज जर पाहायला गेलं तर खूप कमी वेळामध्ये आज जर पाहायला गेलं तर स्टेजवर सांगतोय फक्त आणि फक्त येणाऱ्या 6 महिन्यामध्ये माझा हायस्ट चेक जाईल 3 लाख आणि लोकांचे चेक असतील 1-1 लाखाचे असतील. खूप लोक बसले, मला लहानपणापासून बघितलं, मला जुने लोक भेटले तर मला एकच म्हणायचं, आता सगळे तर स्ट्रगल मध्ये येतं. मी तो लाईन नक्कीच म्हणत राहतो. या हॉलमध्ये मी बघितलं, असं रडताना बघितलं सर, त्यांच्या व्हिडिओ मी काढले तर अशीच आग लागली होती. आणि त्या लोकांसाठी एकच मन, प्लॅटफॉर्मला चांगलं आहे ठीक आहे, पण आपण कोण आहे. मी एकच म्हणतो, प्रत्येक जण स्ट्रगल आहे, नाही तर यश मिळत नाही. 3 महिने झाले, 4 महिने झाले, 1 वर्ष झाले, सोडू नका. दिवा विजू देऊ नका, त्या फॅन खाली जा, दिवा पुन्हा चेतणार आहे. ठीक है, नक्कीच तकदीर भी बदलेगी, तस्वीर भी बदलेगी दोस्तों. तकदीर भी बदलेगी, तस्वीर भी बदलेगी. बस हार न मान मंजिल के मुसाफिर, तू मेहनत कर, एक दिन जिंदगी भी बदलेगी, एक दिन जिंदगी बदलेगी.